कृषि कानून। केंद्र ने देश में 3 कृषि कानून बनाए, जिसमें एसेंशियल कमोडिटी एक्ट 2020 भी शामिल है। उस कानून में ये तरतूद की गई थी कि वॉर और दुष्काल की परिस्थिति में ही लिमिट्स इम्पोज किए जा सकते हैं, लेकिन जिस तरह से डिपार्टमेंट ऑफ कंज्यूमर अफेयर्स ने शुक्रवार के दिन लिमिट्स को इम्पोज करने का नोटिफिकेशन निकाला कि वे थोक व्यापारी 200 टन से ज़्यादा पल्सेस का स्टॉक नहीं रख सकते, या जो उनका सालाना टर्नओवर है उसका 50% स्टॉक रख सकते हैं। जो खुदरा व्यापारी हैं वो 5 टन का स्टॉक रख सकते हैं। इसका अर्थ ये है कि स्वयं केंद्र सरकार ने अपने ही कानून को दफन करने का काम किया है। अगर उनको लगता है कि कानून गलत था या उस कानून की जो भी प्रोविजंस है उसके खिलाफ केंद्र सरकार का डिपार्टमेंट ऑफ कंज्यूमर अफेयर्स मिनिस्ट्री स्वयं नोटिफिकेशन निकालता है, इसका अर्थ है कि कानून में बड़े पैमाने पे त्रुटि है। अब भी समय नहीं गया है। जब आप स्वयं उस कानून को मानने के लिए तैयार नहीं, तो तात्काल रूप से सुप्रीम कोर्ट का चाहे उस पर स्टे हो, ये तीनों कानून केंद्र सरकार वापस ले, हम मांग करते हैं। मराठी देशामध्ये 3 कृषी कायदे केंद्र सरकारने केलं। देशभरातले शेतकरी त्या कायद्याच्या विरोधात आजही आंदोलन करत आहे। सुप्रीम कोर्टाने त्या कायद्यांना स्थगिती दिलेली आहे, पण एसेन्शियल कमोडिटी ॲक्ट 2020 जे पारित करण्यात आला होता त्यामध्ये तरतूद होती की कुठल्याही स्टॉकवर लिमिट राहणार नाही। दोनच परिस्थिती राहील, एखादा युद्ध झाला, इमर्जन्सी निर्माण झाली किंवा दुष्काळ पडला तरीही हे स्टॉक लिमिट टाकण्याचा अधिकार सरकारला राहील। पण मागच्या शुक्रवारी डिपार्टमेंट ऑफ कंज्यूमर अफेअर्स यांनी स्टॉक लिमिट बाबतच्या नोटिफिकेशन काढलेलं आहे। थोक व्यापाऱ्यांना 200 टनापेक्षा जास्त लिमिट ठेवता येत नाही किंवा वर्षभरामध्ये त्यांच्या जे उलाढाल असतील त्याच्यातले 50% लिमिट, आणि किरकोळ व्यापाऱ्यांना 5 टनपेक्षा जास्त हे पल्सेस दाढी ठेवता येत नाही, असा नोटिफिकेशन स्वतः काढलेला आहे। याचा अर्थ आहे की आता केंद्राला कळू लागला की तो कायदा चुकीचा होता, त्यामुळे हा नोटिफिकेशन काढण्यात आलेला आहे। आता त्यांना हे नोटिफिकेशन काढल्यानंतर तिन्ही कायदा अस्तित्वात राहणं हे योग्य नाही। अजूनही वेळ गेलेली नाही। शेतकरी अजून आंदोलन त्यांनी संपवलेलं नाही। त्यासाठी तात्काळ तुम्हीच तुमच्या कायदे मानण्याला तयार नसताना हे तिन्ही कायदे तात्काळ केंद्राने रद्द करावा अशी आम्ही मागणी करतो। सर, नितीन गडकरी यांच्या कारखान्याबाबत देखील चंद्रकांत पाटील यांनी तक्रार केली, याला तुम्ही कसं पाहता? म्हणजे एकीकडे अजित पवारांच्या कारखान्यावर चौकशी व नितीन गडकरी यांच्या कारखान्यावर असं आहे, कोणी काय तक्रार करतो त्यांचा व्यक्तिगत अधिकार आहे, पण तक्रार करत असताना, आरोप करत असताना या पूर्वी पण किरीट सोमय्यांनी जेव्हा आरोप केला होता तेव्हा पण गडकरी साहेबांवर आरोप होता। आता चंद्रकांत दादा आरोप करत असताना ते पण नितीन गडकरी साहेब यांच्यावर आरोप करताय। याचा अर्थ आहे की गडकरी साहेबांना अडचणीत आणण्याचं काम भाजपच्या अंतर्गत राजकारणामुळे हे होते असं एकंदरीत दिसते। सर, आपसे जानना चाहेंगे गडकरी जी को जानबूझ क्योंकि वो एंटी मोदी कैंप के इसलिए उन्हें टारगेट किया जा रहा है। जब देश में दूसरी बार गडकरी जी को अध्यक्ष पद देने की चर्चा हो रही थी, उस समय पूर्ति कारखाने पे आरोप लगा के उन्हें दूसरे कार्यकाल के लिए रोका गया। इससे पहले भारतीय जनता पार्टी के नेता किरीट सोमैया ने जो आरोप लगाए थे उसमें गडकरी जी की कंपनियों के नाम थे।